हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवल्या आपण हेल्दी अशा मेथीच्या पुऱ्या। जर तुमची मुलं मेथीची भाजी खात नसेल तर तुम्ही ह्या पुऱ्या त्यांना मेथीच्या देऊ शकतात, ते आवडीने नक्की खातील। तर चला मग पटकन रेसिपी बघू। तर त्यासाठी घेतली होती मी मेथीची भाजी। इथं एक जुडी मी मेथीची भाजी घेतली होती। चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं, तीळ घेतले होते, 1 वाटी बेसन पीठ, जिरे, हिरवी मिरची आणि लसण। नंतर मेथीची भाजी व्यवस्थित चिरून घ्यायची, बारीक चिरून घ्यायची। आणि इथं पूर्ण भाजी माझी इथं चिरून झाली होती। नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। आणि याला थोड्या वेळ पाण्यातच ठेवायचं। नंतर आपण वाटण तयार करून घेऊया। हिरवी मिरची, लसण आणि जिरं। नंतर एका टोपल्यामध्ये मी पीठ टाकून घेतलं, 4 वाट्या बेसन पीठ, 1 वाटी। नंतर तीळ, नंतर बारीक चिरलेली मेथी, नंतर वाटण हिरवी मिरची, लसण आणि जिऱ्याचं, नंतर ओवा, नंतर हळद, नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि 1.5 चमचा लाल तिखट। आणि मी परत थोडे वरून अजून तीळ घातले आणि व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करायचं। नंतर याचा डो तयार करून घ्यायचा। आणि नंतर इथं माझा डो तयार झाला होता। नंतर छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि लाटून घ्यायचं। नंतर एका झाकणाच्या साहाय्याने इथं मी गोल आकार देऊन घेतला, आपल्या पुऱ्या सगळ्या सारख्या दिसेल म्हणून। नंतर छान असं गोल आपली पुरी इथं तयार झाली होती। आणि पूर्ण मी अशा इथं पुऱ्या तयार करून घेतल्या। नंतर इकडं तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि तेल पण गरम झालं होतं। नंतर त्यात पुरी सोडली आणि छान अशी आपली टंब पुरी इथं फुगली होती। आणि जर तुम्हाला मेथीची भाजी तशी आवडत नसेल तर तुम्ही मेथी पुऱ्या करून खाऊ शकतात, खूप छान लागत्या। आणि एकदा नक्की ट्राय करा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। थँक्यू।